श्री स्वामी समर्थ. आज आपण गुरुचरित्राच्या पुढच्या भागांमध्ये श्री क्षेत्र गणगापूर येथील दत्त महाराजांनी जी पालखी निघते त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. हे श्री दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे प्रमुख कर्मक्षेत्र मानले जाते. येथे निघणारी पालखी ही केवळ मिरवणूक नसून श्री गुरूंच्या सानिध्याचा आणि कृपेचा अनुभव देणारी पवित्र परंपरा आहे. श्री क्षेत्र गणगापूर येथील श्री दत्तात्रय मंदिरातील पालखी सोहळा हा अत्यंत भक्तिमय आणि पारंपरिक उत्सव आहे. उत्सव मूर्तीला सुंदर फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान करून मंदिर परिसरात मिरवणूक काढली जाते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अखंड नामघोषात टाळ, मृदुंग, भजन आणि आरतीच्या वातावरणात हजारो भक्त या दिव्य सोहळ्यात सहभागी होतात. भक्तांसाठी हा सोहळा म्हणजे श्री गुरूंच्या कृपेचा आणि सानिध्याचा अनुभव मानला जातो. या पालखीचा उद्देश असा मानला जातो की श्री गुरूंची कृपा सर्व भक्तांपर्यंत पोहोचवावी, भक्तांना श्री गुरूंच्या चरण सेवेचा आणि दर्शनाचा लाभ मिळावा, नामस्मरण, भजन आणि भक्तीची परंपरा जिवंत ठेवणे, समाजात श्रद्धा, एकता आणि सेवाभाव वाढवणे हाच एक मुख्य हेतू समजला जातो. या पालखीचे महत्त्व असे की पालखी श्री गुरूंच्या सततच्या उपस्थितीचे प्रतीक मानली जाते. पालखीसमोर चालणे, नामघोष करणे आणि दर्शन घेणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यावेळी भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अखंड जयघोष करतात. तुम्हाला माहिती आहे का ही परंपरा कशी सुरू झाली? ती परंपरेनुसार श्री नृसिंह सरस्वती महाराज गणगापूरमध्ये वास्तव्यास असताना भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी फिरत असत. त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या दिव्य उपस्थितीची आठवण जपण्यासाठी पुढे उत्सव मूर्तीची पालखी काढण्याची परंपरा सुरू झाली. आजही ही परंपरा अनेक वर्षांपासून श्रद्धेने आणि शिस्तीने जपली जात आहे. गाणगापूरची पालखी ही केवळ मिरवणूक नसून श्री गुरूंच्या कृपेचा, भक्तीचा आणि परंपरेचा दिव्य उत्सव आहे. प्रत्येक पावलावर दत्त नामाचा जयघोष आणि प्रत्येक भक्तांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची अपार ओढ अनुभवायला मिळते. यानंतर दत्त महाराजांची जी आरती होते, मोठे ढोल, ताशे, टाळ, मृदंग यांचा आवाज मुग्ध करून टाकतो आणि या आवाजामध्ये मंत्रमुग्ध होऊन सगळे भाविक तल्लीन होऊन एकाग्र दत्त महाराजांचं रूप डोळ्यामध्ये, मनामध्ये साचवून घेतात. अशी दत्तकृपा आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा, आशीर्वाद आपल्या सगळ्या भक्तांवरती अशीच राहू दे. सगळ्या भक्तांनो, आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करा आणि मनापासून फॉलो करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.